पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अत्यंत मोठी आणि सगळ्यांनाच भीतीदायक अशी, ज्याची भीती होती तेच घडलेले. शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स निफ्टी कोसळले. सेन्सेक्स उघडताच 3000 अंकांनी घसरलाय, तर निफ्टीही 1000 अंकांनी घसरलेला आहे. प्री ओपन मार्केटमध्येच दोन्ही शेअर्समध्ये सुमारे 5% मोठ्या घसरणीसह व्यवहार होताना दिसलेत. यानंतर जेव्हा बाजार उघडला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 3000 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह उघडलाय, तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 1000 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह व्यवहार करू लागला. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या कमाईची राख रांगोळी झाली आहे. कोट्यावधी रुपयांचा चुराडा झालाय. जगभरातले शेअर बाजार कोसळल्याने आता मंदीची भीती वर्तवली जातीये. भारतीय आणि अमेरिकन बाजारात मंदीची शक्यता आहे. 60% ही शक्यता वाढल्याचं अहवालात सांगण्यात आलंय. ट्रम्प यांनी जगभरातील शेअर बाजारांना हादरा दिलाय. त्यामुळे पुढचा धोका मोठी मंदी येईल असा दिसतोय. लोक त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतायत. कंपन्या आणि व्यवसाय सुद्धा बंद होऊ शकतायत. तर शेअर बाजार घसरल्यामुळे नेमका आणि कसा परिणाम होऊ शकतोय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा झालेत. अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते. जगभरात महागाई वाढण्याची भीती आहे. कंपन्या दिवाळखोरीत जाण्याची सुद्धा भीती व्यक्त करण्यात येते. नोकऱ्या कमी होणार आहेत आणि पगार वाढ ही होणार नाहीये. टॅरिफ बॉम्बचे परिणाम आशियाई शेअर बाजारावर दिसतायत. हाँगकाँगच्या शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 9%हून अधिक घसरलाय. टॅरिफमुळे महागाई वाढेल आणि अर्थव्यवस्था मंदीकडे जाऊ शकते अशी भीती आता व्यक्त करण्यात येते. तर आशियाई बाजारात धडाम झालेला आहे. निक्केई 6.93% घसरण झालेली आहे. तैवानमध्ये 9.68% घसरण झालेली आहे, तर हँगसेंगमध्ये 9.42% घसरण झालेली आहे. यानंतर बातमी समोर येते राजकीय कोटातून. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधलाय. ट्रम्पला जाब विचारण्यासाठी अमेरिकेची जनता रस्त्यावर आली आहे. अमेरिकेप्रमाणे भारतीय जनतेच्या भावनांचा देखील स्फोट होईल. त्यामुळे मोदी 2025चा कार्यकाळ पूर्ण करतील का यात शंका आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. कोणाला वाटत असेल की अमेरिकेत जे घडलंय ते भारतात घडणार नाही, भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचाच स्फोट होण्याची भीती मी वारंवार व्यक्त केलेली आहे आणि ते होणार. हा देश विकला जातो म्हणून मी वारंवार म्हणतोय की नरेंद्र मोदी 2025चा काळ पूर्ण करतील का, मला शंका वाटते. यानंतर देशासह राज्यभरातील मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोरटकरला बेल मिळणार आहे की जेलमधील मुक्काम वाढणार आहे याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. कामराने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माझ्यावरील कारवाई म्हणजे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचा दावा याचिकेत केलाय. या प्रकरणी 21 एप्रिलला सुनावणी अपेक्षित आहे. आजपर्यंत मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण दिलं होतं. मुंबईकरांना आता पासपोर्ट मिळवण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाहीये. अर्जदाराच्या कागदपत्रात काहीही अडचण नसेल तर 15 दिवसातच पासपोर्ट घरपोच मिळेल. कारण पोलिसांनी पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया केवळ 7 दिवसात पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलंय. काँक्रिटीकरण आणि नालेसफाईची कामं सुरू झाली आहेत. ही कामं 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने तडाखा दिल्यानंतर रस्त्यांची कामं आणि नालेसफाईबाबत आयुक्तांनी चिंता व्यक्त केली.
सरकारी कामात बनवाबनवीचा एक प्रकार उघडकीस आलाय। रस्त्यांच्या सरकारी कामात कशा प्रकारे झोल करून कंत्राटदार कसं भ्रष्टाचार करतात याचाच हा व्हिडिओ आहे। सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला असून व्हिडिओ कुठला आहे हे मात्र समजू शकलं नाहीये। 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी करणारं विशेष NIA न्यायालयाचे न्यायाधीश AK लाहोटी यांची नाशिकला बदली करण्यात आली आहे। प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात असतानाच जजची बदली झाली आहे, त्यामुळे लाहोटी यांना कायम ठेवण्याची मागणी पीडित कुटुंबियांकडून केली जाते। मुंबईची ओळख आणि पर्यटकांची पहिली पसंती असलेलं मरीन ड्राईव्ह लवकरच उंच होणार आहे। पावसाळ्यात भरतीवेळी उसळणाऱ्या लाटा आणि त्यामुळे साचणाऱ्या पाण्याने होणारी गैरसोय लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी पालिकेकडून ई-निविदा प्रक्रिया सुरू करून अर्ज मागवण्यात आले आहेत। राज्यभरात एसटीत तब्बल 6000 फुकटे प्रवासी आढळून आलेत। ही संख्या गेल्या 11 महिन्यातली आहे। या प्रवाशांकडून जवळपास 8 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर एका वाहन चालकाला एका तासात तब्बल 10 वेळा चलान लावण्यात आलंय। हे सर्व चलान सीट बेल्ट न लावल्यानं लावल्याचं समजतंय। या विरोधात आता प्रशासन सर्वसामान्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय। बाईक टॅक्सीवर परिवहन विभागाकडून नियमावलीवर काम सुरू आहे। ही नियमावली तयार केल्यानंतर बाईक टॅक्सी सुरू केली जाणार आहे। या नियमावली आधीच रॅपिडोने बाईक टॅक्सीची राईड सुरू केली आहे। या रॅपिडोवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे। मध्य रेल्वेची स्थानकं चित्रपट, वेबसिरीज आणि जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांची पहिली पसंती ठरतायत। आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर एकूण 7 चित्रीकरणं झाली असून त्यातून 40 लाखांचं उत्पन्न मिळालंय। राज्याचा इतिहास मुलांना कळावा यासाठी सरकारने राज्यातील शाळांमध्ये राज्यगीत वाजवण्याची सक्ती केली होती। आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांतही राज्यगीत सक्तीचं करत या निर्णयाची व्याप्ती वाढवली आहे। शालेय शिक्षण विभागाने सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये राज्यगीत वाजवलंच पाहिजे असं निर्देश दिले। राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थींनी केली आहे। मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी फक्त 28 दिवस मिळत आहेत, त्यामुळे परीक्षेच्या तयारीला वाढीव वेळ मिळावा यासाठी ही मागणी करण्यात आली आहे। पूर्व परीक्षेचा निकाल उशिरा लागल्यामुळे वेळ वाया गेल्याचा परीक्षार्थींचा आरोप आहे। 26 एप्रिलला मुख्य परीक्षा होणार आहे। मुंबई पालिकेच्या सायन रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा अधिक व्यापक होणार आहे। रुग्णालयात BMT बेड्स वाढवण्यात येणार असून त्यामुळे दर महिन्याला सुमारे 50 अल्पवयीन रुग्णांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणं शक्य होणार आहे। नोव्हेंबर 2025 पर्यंत हे काम पूर्ण होईल। यानंतर एक मोठी बातमी आपण पाहतोय। खासगी माहिती जगजाहीर केल्याचा रुग्णालयावर आरोप करण्यात आलाय। रुग्णालय प्रशासनानं कुटुंबियांची बदनामी केली आहे। भिसी कुटुंबियांकडून महिला आयोगाला असं पत्र देण्यात आलंय। तर मंगेशकर रुग्णालयावर खासगी माहिती जगजाहीर केल्याचा आरोप करण्यात आलाय। आज मी या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांच्याकडून सविस्तर आलेला अनुभव हा खरं तर त्यांनी माझ्याकडे लेखी स्वरूपात दिलेला आहे। याच्यामध्ये बऱ्याच वेळा पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये झालेल्या चर्चा, झालेली ट्रीटमेंट आणि जे काही रिपोर्ट हे गोपनीय असतात, पण यामध्ये हॉस्पिटलने स्वतःला वाचवण्यासाठी जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये बऱ्याचशा पेशंटच्या गोपनीय गोष्टी या जाहीर केलेल्या आहेत। ते अत्यंत चुकीचं आहे आणि या घटना, या गोष्टी हॉस्पिटलने खरं तर समितीसमोर मांडायला पाहिजे होतं, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेत। तर
पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी महिला आयोगाने दखल घेतलेली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पीडित भिसे कुटुंबियांची भेट घेतली आहे। संपूर्ण घटनेचा आढावा चाकणकरांनी भिसे कुटुंबियांकडून घेतलाय। याबाबत संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची लेखी मागणी भिसे कुटुंबियांनी केली आहे। कुटुंबियांची भेट घेतली, त्यांच्याकडून सविस्तर आलेला अनुभव हा खरं तर त्यांनी माझ्याकडे लेखी स्वरूपात दिलेला आहे। याच्यामध्ये बऱ्याच वेळा पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये झालेल्या चर्चा, झालेली ट्रीटमेंट आणि जे काही रिपोर्ट। तर महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर भिसे कुटुंबियांच्या भेटीला गेल्या आहेत आणि त्यांनी आता त्यांच्यासोबत चर्चा करून माहिती घेतलेली आहे। तर संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची लेखी मागणी भिसे कुटुंबियांनी केलेली आहे। तर आता एक विशेष रिपोर्ट पाहूयात। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सरकारी शुल्कावर डल्ला मारत असल्याचं समोर आलंय। टाइम्स ग्रुपच्या बातमीनुसार सरकारी इमारती, उड्डाण पूल, रस्त्यांच्या कामातून मिळणाऱ्या शुल्काची निम्मी रक्कम अधिकारी स्वतःच्या खिशात टाकतायत। या अधिकाऱ्यांनी सुमारे 12.5 कोटी रुपये आपसात वाटून घेतल्याचं सुद्धा समोर येत आहे। या प्रकरणी कॅगच्या ताशेऱ्यांनंतरही सरकारी शुल्कावर अधिकाऱ्यांकडून डल्ला सुरूच आहे। तर सरकारी शुल्कावर पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी डल्ला मारलेला आहे। सरकारी इमारती, उड्डाण पूल, रस्त्यांबाबतची कामं करताना हा डल्ला मारण्यात आलाय। रेखाचित्र, अंदाजपत्रक तपासणं, तांत्रिक मान्यता देण्यासाठी शुल्क आकारणी, या सगळ्यातून डल्ला मारण्यात येतोय। 50% शुल्क शासनाच्या महसुलात जमा करण्यात येतंय। उर्वरित पैशांचं अधिकाऱ्यांमध्ये वाटप होतंय। 12.50 कोटी अधिकाऱ्यांनी हे पैसे वाटून घेतले आहेत। तर आता बातमी समोर येते लातूरमधून। लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहर यांना पुढील उपचारांसाठी मुंबईत एअरलिफ्ट केलं जाणार आहे। त्यांच्यावर मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत। विशेष म्हणजे ग्रीन कॉरिडॉरही त्यांना घेण्यात येणार आहे। लातूरच्या आयुक्तांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र तपास करण्यासाठी 3 पोलिसांचं पथक नेमल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यानंतर देशासह राज्यभरातील इतरही उर्वरित महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून। मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरातील तळीराम चालकांभोवती कारवाईचा फास आवळलाय। अधिकाधिक तळीराम चालक हाती लागावेत या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी कारवाया वाढवल्या असून हाती लागलेल्या चालकांचा परवाना आणि वाहन जप्त करण्यासही सुरुवात केली आहे। खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अमानुष वागणूक देण्यात आली आहे। दिलेलं टार्गेट पूर्ण न केल्यानं कर्मचाऱ्याला चक्क कुत्र्यासारखं चालायला लावलंय। तसंच कर्मचाऱ्याच्या गळ्यात कुत्र्यासारखा पट्टा देखील बांधलाय आणि त्यानंतर कुत्र्यासारखे पैसे चाटायला लावलेत। त्यानंतर वाटीतून पाणी सुद्धा प्यायला लावलंय। तर दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला चक्क पॅन्ट काढायला लावली आहे। ही धक्कादायक घटना केरळच्या कोची येथे घडली आहे। यंदाच्या IPL मोसमात मुंबई इंडियन्सला अद्याप सूर गवसला नाहीये। पहिल्या 4 सामन्यांमधून फक्त एकाच लढतीत त्यांना विजय मिळवता आलाय। 3 लढतींमध्ये त्यांचा पराभव झालाय। याच पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईचा संघ आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना करणार आहे। यंदाच्या IPL मोसमात मुंबई इंडियन्सला अद्याप सूर गवसलेला नाहीये। पहिल्या 4 सामन्यांमधून फक्त एकाच लढतीत त्यांना विजय मिळवता आलाय। 3 लढतींमध्ये त्यांचा पराभव झाला। याच पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईचा संघ आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला भिडणार आहे। मुंबई इंडियन्सला चौथा 5वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवर खेळायचा आहे। या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा मिळालाय। त्यांचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतलाय। बुमराह गेली 3 महिने क्रिकेटपासून पाठीच्या दुखापतीमुळे दूर होता, पण आता तो पूर्ण फिट असून खेळण्यासाठी सज्ज आहे।
ग्लेन फिलिप्सला दुसऱ्यांचा आधार घेत अचानक मैदान सोडावं लागलंय। हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गुजरातने सामन्यात वर्चस्व ठेवलंय, पण तरी त्यांना एक मोठा धक्का या सामन्यात बसलाय। त्यांचा एक महत्त्वाचा खेळाडू ग्लेन फिलिप्सला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदानातूनच बाहेर जावं लागलं। गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला 7 विकेट्सनं पराभूत केलंय। हा सामना हैदराबादच्या घरच्या मैदानात झाला होता। गुजरातचा शुभमन गिलच्या नेतृत्वातील 4 सामन्यातील सलग तिसऱ्यांदा विजय ठरलाय, तर सनरायझर्स हैदराबादला मात्र 5 सामन्यातील सलग चौथा पराभव आहे। रामनवमी निमित्त कल्याण पूर्वेत मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीत कल्याण पूर्वेतील शेकडो नागरिक सहभागी झाले होते। मात्र याच मिरवणुकीत काही जणांनी नथुराम गोडसे यांचे फलक झळकावलेत। नथुराम गोडसे यांचे फलक झळकावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या। मोबाईलमुळे 2050 पर्यंत जगातल्या 50% लोकांना चष्मा लागणार आहे। मोबाईल अतिप्रमाणात वापरण्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत। मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात। स्क्रीनकडे सातत्याने बघितल्याने मायोपिया सारखे म्हणजे दूरचं धुसर दिसण्यासारखा आजार होऊ शकतो। भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या जीवनावर आधारित बायोपिक चित्रपटाचं काम पुन्हा सुरू झाल्याची घोषणा निर्माता रवी भागचंदा यांनी केली आहे। युवराज सिंगच्या क्रिकेट कारकिर्दीतील चढ-उतार, कर्करोगावरील विजय आणि पुनरागमन या सर्व घटनांचा आढावा या चित्रपटात घेतला जाणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आदेशानंतर मुंबईत मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। इथेच औरंगजेबाला गाडला अशा आशयाचे बॅनर मनसेने दादरमध्ये लावलेत। महाराष्ट्राशी तब्बल 27 वर्ष झुंजणारा सम्राट इथेच संपला असा मजकूरही बॅनरवर लिहिलेला आहे। मंत्र्यांच्या खासगी सचिवांना गेल्या 4 महिन्यांपासून पगारच मिळालेला नाहीये। मंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री कार्यालयाने मंजुरी दिली नाहीये। त्यामुळे शेकडो अधिकाऱ्यांचा पगार बँकेत जमा झालाच नाही। अनेक अधिकाऱ्यांवर आता उसनवारीची वेळ ओढावली आहे। आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे येत्या 10 एप्रिलपासून अमेरिका दौऱ्यावर रवाना होत आहेत। संयुक्त राज्य महासंघ न्यूयॉर्क येथील मुख्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवात जगभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तर आता एक महत्त्वाची बातमी समोर येतेय सोलापुरातून। सोलापुरात कारखान्यांकडून FRP देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं समोर आलंय। जिल्ह्यातील 23 कारखान्यांकडे 308 कोटींची FRP थकली आहे, तर 10 साखर कारखान्यांनी पूर्ण FRP दिली आहे। दरम्यान बहुतांश कारखान्यांनी ऊस मिळवण्यासाठी हंगामाच्या प्रारंभी जाहीर केलेला ऊस दर FRP पेक्षा अधिक आहे। त्या अधिकच्या दरानुसार ऊस बिलं मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम आहे। तर 23 कारखान्यांकडे 308 कोटी थकलेले आहेत। सिद्धेश्वर कारखान्यात 20.92 कोटी, संत दामाजी कारखान्यात 18.84 कोटी थकले, तर जकरा या कारखान्यात 7.42 कोटी, जय हिंद कारखान्यात 30.4 कोटी, इंद्रेश्वर कारखान्यात 22.35 कोटी थकलेत, आष्टी शुगर कारखान्यात 11.3 कोटी थकलेत, तर भैरवनाथ लवंगी येथील कारखान्यात 10.24 कोटी थकीत आहेत। मातोश्री या कारखान्यात 5.87 कोटी रुपये थकीत आहेत, तर युटोपियन कारखान्यात 8.5 कोटी थकीत आहेत। तर यानंतर पालघरमधली बातमी पाहतोय आपण। पालघरमध्ये बुलेट ट्रेनच्या कामाचा फटका स्थानिकांच्या घरांना बसतोय। खोदकामासाठीच्या भूसुरुंगामुळे घरांना तडे गेले, त्यामुळे घरं धोकादायक बनली आहेत। डहाणू
हा हरित पट्टा असल्यानं खोदकामासाठी भूसुरुंग स्फोट करण्यास बंदी आहे. मात्र ठेकेदार कंपनीकडून रात्री भूसुरुंग स्फोट केले जात आहेत. या संदर्भात तक्रारी करूनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. घराला तडे गेले ह्याचे कारण आमच्या इथे ना बुलेट ट्रेनचं काम चालू आहे. काम एवढं अफाटाने चालू आहे ना, तर ते इथे काम चालू असताना इथे एवढा हादरा लागतो याचा अर्थ म्हणजे ब्लास्टिंग करतात. ब्लास्टिंग आमच्या भाषेमध्ये सुरून फोडतात असे बोलतात. ते सुरून फोडण्यामुळे आमच्या घराला एवढ्या तडा गेल्यात, मोठमोठ्या तड्या गेल्यात. जर पत्र देऊन सुद्धा नाही ऐकलं तर आम्ही मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलन करणार आहेत. आणि जे पण बुलेट ट्रेनचे काम चालू आहे ते थांबवून आणि ठिय्या आंदोलनाला बसणार आहेत. राज्यात उन्हाचा तडाखा वाढतोय. उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत. अनेक जिल्ह्यातील तापमानाने 40शी ओलांडली आहे. या वाढत्या उष्णतेमुळे राज्यात गेल्या महिनाभरात 30 जणांचा उष्माघाताने मृत्यू झालाय. मुंबईत असह्य उकाडा सहन करावा लागतोय. पुढील 2 ते 3 दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. रविवारी कुलाब्यात 33.7 अंश सेल्सिअस तर सांताक्रुजमध्ये 33.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये 10 वर्षात पहिल्यांदाच एप्रिलच्या सुरुवातीला तापमानाचा पारा 40शी पार गेलाय. सकाळनंतर दिवसभरात तापमानात 21.5 अंशांची वाढ झाली आहे. रविवारी नाशिकमध्ये 40.2 इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढताच राहणार आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. निसर्गाचा शॉवर इंडिकेटर म्हणून ओळखला जाणारा बहावा यंदा भरपूर फुललाय. पिवळ्या धम्मक फुलांनी बहरलेला बहावा रणरणत्या उन्हात प्रवाशांच्या मनाला आणि डोळ्याला आनंद देतोय. बहावा फुलल्यानंतर साधारण 45 दिवसांनी पाऊस पडतो असा समज आहे. त्यामुळे यंदा पाऊस लवकर पडेल असं जाणकार सांगतायत. कापसाची उत्पादकता कमी झाली आहे. त्यातच वेचणीचा खर्च 10 रुपये किलोवर पोहोचलाय. एकरी 7 क्विंटलची उत्पादकता अपेक्षित धरल्यास 1200 ते 1500 रुपये शेतकऱ्यांना लागतात. गुलाबी बोंडअळी आणि इतर घटकांमुळे देखील कापसाचं क्षेत्र कमी झालंय. तर आता एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते किसान ज्ञान संवर्धन केंद्र आणि महिलांसाठी तंत्रज्ञान पार्कचं लोकार्पण होणार आहे. मात्र गेल्या 3 दिवसात नंदुरबार जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झालाय. गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे नियोजित नसलं तरी कृषी मंत्री नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार का हे पाहावं लागणार आहे.